सर यांच्याकडे जाऊया। धन्यवाद। प्रारंभी विनंती करू गणपती विद्यादया सागरा, अज्ञानत्व हरोणी बुद्धिमत्ते आराध्य मोरेश्वरा, चिंता क्लेश दरिद्र दुःख अवघे देशांतरा पाठवी, हे रंबा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी। प्रथम गणरायाला वंदन करूया। संपूर्ण विश्वाचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपतींच्या चरणी नतमस्तक होऊन मी समालोचक जयेश भोसले तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। पहिला चेंडू पडलाय, जिथे मात्र 10:45 पहिला चेंडू पडला आणि त्यावरती आली आहे ती पहिली धाव। आघाडीची जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते। जितेश आणि विवेक मैदानामध्ये पहिलं आघाडीची जोडी दाखल झाली आहे। सुनील टकले पहिले षटक हातात आहे लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने। हा चेंडू बॅकफुट वरती हलक्या हाताने कट केला, स्टीअर केलाय पॉइंटच्या क्षेत्रामध्ये, जिथे एक धाव तर सहजरित्या अर्जित करण्यात आली आहे आणि जिथे आपण पाहतोय की पहिल्या 2 चेंडूवरती एकेरी धाव घेत सावधरित्या सुरुवात इथे करण्यात आली आहे। आघाडीला ही जोडी दाखल झाली आहे मैदानाच्या आतमध्ये। किल्ले पुरंदर 6 षटकांची ही मॅच आणि अशा रीतीचा खेळ। या मात्र बॅकफुट वर घेऊन स्क्वेअर कट केला, एक चांगली फटकेबाजी पाहायला मिळाली आहे। ईच अँड एव्हरी बॉल, ईच अँड एव्हरी डिलिव्हरी, प्रत्येक चेंडूवरती सिंगल इथे अर्जित करण्यात आली आहे। सकाळ हसरी असावी, शिवरायांची मूर्ती नजरेसमोर असावी, दिवसी सुखी असावे जगदंबेचे नाव, सोपे होईल सारे काम। शुभ सकाळ, शुभ सकाळ, सर्वांचं हार्दिक स्वागत। हा चेंडू डावी यष्टी सोडून जाणार। मी विनंती करेन सागरजी घरात माझा आवाज तुमच्याशी पोहोचत असेल तर त्वरित व्यासपीठाशी संपर्क साधा। मैदानामध्ये हा चेंडू डावी यष्टी सोडून जाणारा होता। अवांतर धाव आली, संघाची धावसंख्या पाहिली तर आतापर्यंत हा निर्धाव चेंडू आहे। धावसंख्या केवळ 3 धावा धावफलकावरती पाहावयास मिळतात। गोलंदाज पुन्हा एकदा सुनील लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने। डान्सिंग डाऊन विकेट आले, तिथे ओव्हर द इनफिल्ड खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, त्याच्या आवाक्याच्या बाहेरील हा झेल देऊन जाईल त्या 2 धावा। या दुहेरी धावसंख्येच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावरती 5 पाहायला मिळते। 5 धावा धावफलकावरती लगावण्यात आल्यात। आघाडीला आलेत एका बाजूला जितेश आणि विवेक एक चांगली सुरुवात करून देत आहेत, जिथे या षटकाच्या दरम्यान पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना जिथे मात्र प्रारंभ झाला आणि निश्चितच आतापर्यंत पाहिला तर 5 धावा धावफलकावरती पाहावयास मिळतात। गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना हा चेंडू सरळ पाटने केला, स्टेट डाऊन ग्राउंड चेंडू मात्र कार्पेटच्या साह्याने ट्रॅव्हल होतोय। क्षेत्ररक्षक त्या ठिकाणावरती तैनात आहे, परंतु शेवटच्या आणि अंतिम चेंडूवरती प्राप्त झालेल्या या दुहेरी धावा, पहिल्या षटकाचा खेळ इथे संपुष्टात आलाय आणि पहिल्या षटकाच्या अंतिम धावफलकावरती धावा पाहायला मिळतात। त्या बिनगडीबाद 7 धावा धावफलकावरती आहेत। एक चांगली सावध सुरुवात जी मात्र पाहायला मिळते मैदानामधून येत असताना पाहायला मिळाली आहे। एक छोटीशी विश्रांती घेऊया, डीजे कडून जाऊया, मधुर संगीत ऐकूया आणि त्वरित मैदानाकडे वळू। सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा हमारा, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा, हम बुलबुलें हैं इसकी ये गुलसितान। थँक्यू व्हेरी मच। आभार मानेन ते खऱ्या अर्थानं सकाळच्या सत्रामधून आमचे डीजे मास्टर पंकज माळी यांचं कौतुक आपण करूया। एक चांगलं गीत येत आहे। आज 72वा प्रजासत्ताक दिन, या प्रजासत्ताक दिनाच्याही तुम्हा सर्वांना लक्ष शुभेच्छा। या प्रजासत्ताक दिनाचा औचित्य साधून आयोजित करण्यात आलेली जय शिवराय ग्रुप चिरले ग्रुप ग्रामपंचायतच्या माध्यमातून येणारी ही प्रीमियर लीगची स्पर्धा पाहावयास मिळते। मैदानामध्ये पहिलं षटक संपुष्टात आलंय, जिथे रायगड संघाने प्रथम फलंदाजीसाठी आघाडीला जितेश पाटील आणि एका बाजूला विवेक मोहिते ही जोडी मैदानामध्ये पाहावयास मिळते। एक चांगली सुरुवात, ज्याला मात्र आपण ब्राईट स्टार्ट म्हणून म्हणूया। एक वेल बिगन इज अ हाफ डन, एक चांगली सुरुवात एक चांगला शेवट ही घेऊन जातो। नाणेफेकीचा कौल जिंकला होता, जिथे मात्र
किल्ले पुरंदर संघाने आणि दे डिसाइडेड टू बोल फर्स्ट. क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. पहिल्या षटकामध्ये आमंत्रित केलं होतं सुनील टकलेला आणि त्याने केलेली गोलंदाजी जी मात्र पाहायला मिळाली. एक चांगली सुरुवात झाली आहे. खऱ्या अर्थानं एक किस्सा मला आठवतो. इतिहासामध्ये जर का मागोवा घ्यायचा झाला इतिहासाचा तर दोन संघ पाहायला मिळतात जिथे एका बाजूला आपण पाहिलं तर दोन संघ जिथे किल्ले पुरंदर अर्थात सुविचार माळी यांचा हा संघ, सुनील टकळे हा कर्णधार पाहायला मिळतोय मैदानामध्ये. हा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर अगदी तेज तर्रार यष्टी रक्षकाचा वेध घेणारा आघाडीला आलेला फलंदाज जितेशला इथे थोपून ठेवलंय, थांबून ठेवलंय. विनीत जो मात्र दुसरं षटक हाताळण्यासाठी प्राचार्य करण्यात आलंय. तेज तर्रार गोलंदाजी, फास्ट अँड फ्युरियस चेंडू पाहावयास मिळत आहे. गोलंदाज पुढील चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर पुन्हा एकदा अधिक वेगाने पंच आमच्याकडे वळतील यात काही तीळ मात्र शंका नाही आहे. अवांतर चेंडूची घोषणा होतीये. अवांतर धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 8 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. विनीत दुसरं षटक हाताळण्यासाठी मैदानामध्ये दाखल झालाय. सकाळचं सत्र आहे. काहीसा इतिहासाचा मागोवा घ्यायचा झाला तर एक किस्सा मी जरूर सांगेन. हा चेंडू लोअर फुल टोज आहे. स्टेट डाऊन ग्राउंड केलाय. लोअर फुल टोजला मात्र ड्राईव्ह केलं होतं शॉर्ट बॅक लेफ्टने, जिथे लॉंग ऑफच्या वाईडिश लॉंग ऑफच्या क्षेत्रामधून क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. तद्वर अर्जित करण्यात आल्या त्या दुहेरी धावा संघाची धावसंख्या 10 धावा धावफलकावरती पाहायला मिळते. प्रतापगडाचा किस्सा मला तो आठवतो जिथे मैदानामध्ये रायगडवरती जिथे रायगड संघ आणि एका बाजूला पुरंदर संघ खेळताना पाहायला मिळतोय. सुरुवात कशी सावध असावी निश्चितच फलंदाजांना आणि आपल्या पुढील संघाला चारी मुंड्या चित जर का करायचा आहे ना. हा फटका चांगला आहे. स्टेट डाऊन ग्राउंड क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पहिला झेल टिपला गेलाय प्रफुल्ल गायकवाडच्या माध्यमातून. पहिला फलंदाज जितेश पाटील बाद. सुनो गौर से दुनिया वालों, बुरी नजर ना हम पे डालो, चाहे जितना जोर लगा लो, सबसे आगे होंगे हिंदुस्तान. थँक्यू. इतिहासाचा मागोवा आपण दुजोरा घेत होतो. प्रतापगडाचा किस्सा मला आठवला. तब्बल 2.5 लाखाचं सैन्य घेऊन जिथे अफजल खान उभा होता आणि त्या वाईच्या खोऱ्यामध्ये तो उभा होता. त्याला माघोरी कसं धारायचं अथवा त्याच्यावरती आपण हतबल कसं व्हायला हवं, त्याला हतबल कसं करायला हवं यासाठी शिवरायांनी एक रणनीती आखली होती. अफजल खानाने पाठवलेले 2 धूर्त असे त्याचे सैनिक हे शिवरायांना पाहण्यासाठी तिथे दाखल झाले. त्या क्षणाला शिवराय ज्यावेळी मात्र प्रतापगडावरती होते आणि ते प्रतापगडाचा फेरफटका मारत असताना त्यांच्या साथीला असणाऱ्या सैनिकांना त्यांनी सांगितलं की माझी जी शिरछेद आहे अर्थात ती माझी शिर टोपी आहे ती तुम्ही परिधान करा. आणि तदनंतर शिवरायांनी जी काही सैनिकाची अर्थात मावळ्याची टोपी परिधान केली. तदनंतर काहीशा त्यांनी कानमंत्र दिला की काय करायला हवं आणि तदनंतर मित्रांनो असं काहीसं घडलं की त्यांनी मात्र आपल्या सैनिकाला लोअर फुल टोज आहे कव्हरला खेळण्याचा प्रयत्न. झेल धरणीला दान. सुजय माळी त्या ठिकाणी आहे. अशा रीतीचे झेल तुम्ही पकडायला हवेत. निश्चितच तुम्ही प्रीमियर लीग स्पर्धा खेळताय आणि अशा रीतीने एक चांगलं खेळ तुम्हाला करायला हवं. तो किस्सा असा होता जिथे मात्र आपण पाहिलं ना की ज्यावेळी मात्र शिवरायांनी आपल्या मावळ्याला एक असा धक्का दिला की तो जवळपास 5 ते 6 फूट जाऊन दूरवरती पडला. जे मात्र अफजल खानाचे सैनिक आले होते त्यांनी पाहिलं हेरलं आणि ते तिथून धावत अफजल खानाकडे गेले की ज्यांचा सैनिक असा आहे ते शिवराय कसे असतील. सुरुवात अशा रीतीने एक चांगल्या रीतीची झाली मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या षटकाची सुरुवात जसे सुनील टकलेने करून दिली. ज्यांचा मावळा असा आहे ते शिवराय कसे असतील जसा शब्दामध्ये वर्णन करायला हवं तेच मात्र मैदानामध्ये पाहायला मिळते. झेल सुटलाय आय थिंक सो. त्या ठिकाणी सुजय माळी त्या ठिकाणी होते. सुविचार माळी यांचे बंधू. फुलवा टप्प्याचा हा चेंडू इथे ड्राय केलाय. जुसी हाफ वॉलीला इथे लॉफ्टेड ऑफ ड्राय पाहायला मिळतोय. मिळते ती केवळ एकेरी धाव. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहिली तर 12 धावा धावफलकावरती आहेत. 12 रन्स ऑन अ बोर्ड. 12 धावा धावफलकावरती. दुसरं षटक. एक विनंती असेल नाश्ता आलाय. जर कोणीही राहून गेला असेल नाश्ता करण्याचा तर नाश्ता व्यासपीठाकडे आलाय. आपण नाश्ताही करून घ्या. हा चेंडू इथे गोलंदाजाला जरूर दंडित करण्यात येत आहे. यशांच्या पाठीमागे फ्लाय स्लिप मधून क्षेत्ररक्षकाला हुलकावणे देत चेंडू मात्र थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. हा चेंडू नो आहे. येस इट इज नो. हा नो चेंडू आहे. फ्री हिट दिले जाणार नाहीये या स्पर्धेमध्ये. आपण फ्री हिट ठेवलेला नाहीये
अवांतर धाव येत आहेत. दोन संघाची धावसंख्या वधारती आहे. 14 धावा धावफलकावरती लगावण्यात आल्या आहेत. 14 रन्स ऑन बोर्ड. 14 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. छत्रपती शिवरायांच्या नावाने आज शिवराय ग्रुपच्या माध्यमातून आयोजित जय शिवराय ग्रुपच्या माध्यमातून आयोजित असणारी ही स्पर्धा, या स्पर्धेच्या माध्यमातून एक देखणं आणि दैदिप्यमान आयोजन पाहावयास मिळत आहे. मैदानामध्ये दुसरं षटक हाताळण्यासाठी आलेला विनीत, ज्याने मात्र अवांतर चेंडू टाकलाय बीमरचा नो आहे. गोलंदाज राईट मोर द विकेटने. हा चेंडू इथे ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, स्लॉक स्वीप करायचा होता, पॅडल स्वीप करायचा होता. चेंडू मात्र खेळपट्टीवरती विसावला. 2 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय आणि एक चांगली सावध सुरुवात मैदानामध्ये आतापर्यंत जिथे पाहायला मिळाली होती. एक मोठं यश मिळालंय. जितेश पाटील सारखा फलंदाज तंबूच्या आसऱ्याला परतलाय. 60च्या सरासरीने करंट रन रेट पाहायला मिळते. अजूनही 4 षटकांचा खेळ शेष आहे. तद्वर एक छोटीशी विश्रांती घेऊया. डीजेकडे जाऊया. हॅलो हॅलो कंपल्सरी चेसिंग असेल. हॅलो या स्पर्धेतील नियम आपण सांगतोय की कंपल्सरी चेसिंग असेल आणि कंपल्सरी ड्रेसिंग असेल. ब्लॅक ट्रॅक घालूनच सर्व खेळाडू आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. आपण आवाज ऐकतोय जयेशजी भोसले यांचा एक नामवंत समालोचक आहेत महाराष्ट्रातील. आणि मी सुरुवातीलाच म्हणालो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल फार चांगली माहिती ते देतात. पण जयेश भोसले आपण जर पाहायला गेलात तर मैदानामध्ये किल्ले पुरंदर हा संघ खेळतोय, तर दुसऱ्या बाजूला किल्ले रायगड. तिथं आपण जर विचार केला तर छत्रपती शिवाजी महाराजांनी शेवटचा श्वास रायगडावर सोडला होता आणि किल्ले पुरंदरावर संभाजी राजांनी पुन्हा एकदा मी म्हणेन जन्म झाला होता. सह्याद्रीचा छावा होता. कसं लढावं हे शिवाजी महाराजांनी शिकवलं होतं, कसं जगावं हे शिवाजी महाराजांनी शिकवलं होतं, पण कसं मरावं हे स्वराज्य रक्षक संभाजी महाराजांनी शिकवलं होतं. ही महाराष्ट्राची शिकवण एक एक मावळा शिवाजी महाराजांचा फार अनमोल होता. एक एक मावळा मी म्हणेन खर्ची गाळताना शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांना आपल्या मुलाप्रमाणे जोपासलं होतं. आणि तशीच आज ही स्पर्धा त्याच संकल्पनेतून या स्पर्धेचा वर्ष 3ऱ्या या स्पर्धेबद्दल जयसर तुम्ही काय म्हणाल? एक दर्जेदार आयोजन पाहायला मिळाले आणि अगदी सुरुवात जशी झाली आहे, ज्या पद्धतीने शिवरायांचं नाव या लक्षात घ्या, पंचांवरती कोणताही दबाव तुम्ही आणू नका. आणि जर का तुम्ही ते करत असाल तर पंचही आपलेच आहे, स्पर्धाही आपलीच आहे, गावही आपलाच आहे, ग्रामपंचायतही आपलीच आहे आणि सारं काही आपलंच आहे. लक्षात घ्या, पेनल्टी ही देण्यात येईल. 2 धावांची पेनल्टी देण्यात येईल. अगदी सुरुवातीला आम्ही या सूचना तुम्हाला देतोय. रायगड 25 किमी दूर आहे महाड पासून. 1664 ला या रायगडाचं जिथे मात्र स्थापना झाली, रायगडावरती राज्याभिषेक छत्रपती शिवरायांचा झाला. फिरोजी इंदुलकरांचं नाव जरूर घ्यायला हवं, कारण की त्यांनी तो रायगड बांधला होता. हा फटका इथे मात्र फसलाय. चेंडू हवेमध्ये, उंची जास्त लांबी कमी, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, परंतु झेल प्रफुल्ल गायकवाडच्या हातून निसटलाय. फटक्याचा चटका जणू का हाताला लागलाय आणि झेल इथे धरणीला दान दिला गेलाय. टेक द कॅचेस, विन द मॅचेस. पकडो कॅच, जीतो मॅच, छोडो कॅच, हारो मॅच. सुविचार माळी यांचा हा संघ कुठे ना कुठेतरी या गोष्टींचा विचार करत राहील. मैदानामध्ये येत आहेत या धावा आतापर्यंत पाहायला मिळतात. 2 संघाची धावसंख्या आहे ती 17. 17 रन्स ऑन बोर्ड. 17 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. एका बाजूला किल्ले रायगड, समाधानजी माळी यांचा हा संघ. अक्षय पाटील या संघाचा कर्णधार आहे. एका बाजूला किल्ले पुरंदर असे 9 किल्ले जे होते ना, की महाराष्ट्रामध्ये आपण जर का पाहिलं ना, खऱ्या अर्थानं वंडर्स ऑफ द वर्ल्ड, जिथे मात्र आपण जगातले वंडर्स पाहिले. 7 वंडर्स, तिथून मग 8 झाले. 8चे 9 होताना पाहायला मिळाले, ज्यामध्ये ताजमहलही आला. हा फटका ऑन साइडला खेळलाय. क्षेत्ररक्षक फार दूरवरून चेंडूवरती येणार. डीप मिडविकेट क्षेत्रामधून क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. तद्वर 1 धाव घेण्याची संधी ही कुणाल मडवी आणि विवेक मोहितेकडे होती. या एकेरी धाव संख्येच्या मदतीने संघाची धावसंख्या धावून पोहोचते. धाव फलकावरती धावा आहेत त्या 19 धावा धाव फलकावरती आहेत. एक गडी तंबूच्या आसऱ्याला परतल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना किल्ले रायगड इथे मात्र प्रथम फलंदाजी करतोय. परंतु एक गोष्ट मी नमूद निश्चित करेन की 7 वंडर्स आले आणि तदनंतर आता मात्र 8वा अजुबा जगामधील म्हणून
जिथे मात्र आपण पाहिलं तर ताजमहालची गणना करण्यात आली, परंतु जगामधील सर्वाधिक मोठी जर का आपण विचार केला ना तर आकृत्या कोणत्या असतील ना तर हे आपले गड किल्ले आहेत. पुरंदर असेल, रायगड असेल, प्रतापगड असेल. हा चेंडू खोलवा टप्प्याचा, हा बॉलीवरती घेऊन ऑन साइडला ट्राय केलाय, क्षेत्ररक्षक आहे जिथे मात्र काऊ कॉर्नर आणि वाडीस लॉंगऑन क्षेत्रामधून चेंडूवरती येतोय. एक धाव जरूर येते. संघाची धावसंख्या 19 धावा धावफलकावरती आहेत. दरम्यानच्या काळामध्ये मान्य श्री जनार्दन शेठ दामो मडवी यांचं इथं आगमन झालंय, त्यांचं इथं आम्ही स्वागत करतो. प्रथमतः O2 जयेश सर. रायगड असेल, राजगड असेल, पन्हाळा असेल यासारखे जे किल्ले होते आणि आज मात्र आपण पाहिलं ना तर मित्रांनो तुम्हा आम्हाला ही गोष्ट ठाऊक असायला हवी की महाराष्ट्रामध्ये 251 किल्ले आहेत. 251 किल्ले आहेत. रायगडाचं पूर्वीचं नाव जिथे मात्र आपण पाहतो कुलाबा जिल्हा, कुलाबा म्हणून हे नाव होतं आणि तिथून जर का आपण विचार केला तर रायगड हे नाव ज्यावर मात्र राज्याभिषेक झाला तिथून देण्यात आला. आणि आज विचार केला तर रायगडामध्ये आपण आहोत. मैदानाच्या आतमध्ये वळूया जिथे सामन्याला सुरुवात होत असताना पुन्हा एकदा पाहायला मिळते गोलंदाज सज्ज होतोय रोहित. हा चेंडू खोलवा टप्प्याचा, चारी मुंड्या चित केलं फलंदाजाला, निष्प्रभ करणारा चेंडू राहिलाय. क्रिकेटचा जर का आपण पाहिलं ना तर या चेंडूला ब्रह्मास्त्र म्हणून संबोधलं गेलं, जिथे फलंदाजाला चारी मुंड्या चित करणारा हा चेंडू अनेक वेळेला याच्यावरती जर का मोठा फटका खेचायचा झाला तर महेंद्रसिंग धोनी स्टाईल हेलिकॉप्टर खेळावा लागतो. परंतु काही अंशी जसप्रीत बुमराह सारखी गोलंदाजी आपण पाहिली ना तर त्यानेही फलंदाजांना अनेक वेळेला चारी मुंड्या चित केल्या. परंतु टी नटराज यांची आठवण करेल. हा चेंडू फटका एक्स्ट्रा कव्हरला केला, एक्झिक्यूट केलाय. चेंडू मात्र सडक रावलवणार. छत्रपती शिवरायांच्या तलवारीसारखा चेंडूवरती प्रहार, चेंडू सीमारेषा पार, षटकार. ना शिवशंकर तो ना कैलासपती, ना लंबोदर तो ना गणपती, नतमस्तक तया चरणी ज्याने केली स्वराज्य निर्मिती, देव माझा एकच तो राजा शिवछत्रपती. शिवछत्रपतींच्या चरणी नतमस्तक होऊन मैदानामध्ये वळत असताना जिथे किल्ले पुरंदर आणि किल्ले रायगड या दोन संघांदरम्यानची मॅच पाहायला मिळते. मी पुढील मॅच याआधी अनाऊन्स करेन जिथे किल्ले पन्हाळा आणि किल्ले सिंधुदुर्ग दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल आपले खेळाडू तयार ठेवा. या मॅच जशी मात्र पहिलं सत्र संपुष्टात येईल लगेचच आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉसही करूया. पहा या चेंडूवरती जो काही षटकार ठोकला एक्स्ट्रा कव्हरला, काहीशी आठवण करून दिली मला शारजाच्या मैदानाची जिथे शेन वॉन वरती अशा रीतीची फटकेबाजी केली होती, टोलेजंग फटकेबाजी केली होती 134 धावा करत असताना सचिन तेंडुलकरने. हा चेंडू मात्र ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, बॅकफुट वरती आलाय. चेंडूने घेतला वेध यष्टीरक्षकाचा. एंड दी थर्ड ओव्हर, 3 षटकांचा खेळ संपुष्टात आला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 26. एक गडी बाद 26 धावा धावफलकावरती आहेत. किल्ले रायगड एक चांगली सुरुवात मैदानामध्ये पाहायला मिळाली. डीजे या स्पर्धेबद्दल म्हणत असताना जरूर मी कौतुकी करेन पीटीसीचं ही आभारी मानेन त्यांचं, कारण की आज मात्र आपण पाहिलं तर ही स्पर्धा कव्हर करण्यासाठी सोमनाथ रास्ते असतील, बाबू असतील, आमची संपूर्ण टीम इथे दाखल झाली आहे आणि एक चांगलं कार्य त्यांच्या माध्यमातूनही होते. आमचे गुणलेखक स्वतः आज मात्र आपण पाहतो या स्पर्धेच्या माध्यमातून
सुनील पाटील गावठाण इथे स्वतः उपस्थित आहेत. माझ्यासोबत विपुल पाटील देखील आहेत आणि त्यांचंही कौतुक करायला हवं. विराज मडवी ही उपस्थित आहेत, रोशन ठाकूरही उपस्थित आहेत. समालोचकाच्या भूमिकेमध्ये त्यांचाही आवाज तुमच्यापर्यंत पोहोचताना पाहायला मिळेल. परंतु सध्याच्या घडीला माझ्यासोबत विपुल पाटील आहेत. आपण त्यांच्याशी जाऊया आणि थोडीशी चर्चा मसलत करूया. ही जी काय मॅचला सुरुवात झाली आणि पहिल्या 3 षटकामध्ये ज्या काय धावा येताना पाहायला मिळाल्या, 26 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. जिथे एक गडी तंबूच्या आसऱ्याला परतल्यानंतर 26 धावा धावफलकावरती आहेत. अर्थात सरासरीचा विचार केला तर 8.66 सरासरीने धावा येताना पाहायला मिळतात. काय म्हणाल विपुलजी? फार चांगलं क्रिकेट आहे. जय शिवराय ग्रुप चिर्ले आयोजित ही 3री वर्षाची संकल्पना आहे. प्रथम वर्ष आपण चिर्ले गाव कप खेळला, दुसऱ्या वर्षी चिर्ले गावातील प्रीमियर लीग खेळवली आणि 3ऱ्या वर्षामध्ये आज ग्रामपंचायत प्रीमियर लीग. आणि याला भरभरून मी म्हणेन सर्व जे पुरस्कृत आहेत, जे पॅकर आहेत, त्यांनी फार महत्व दिलंय आणि त्यांनी 1 वर्ष अगोदर या स्पर्धेची चर्चा होत असते आणि 1 महिना अगोदर या स्पर्धेच्या पाठी आणि पोटी फार मेहनत आहे जय सरकारनं. भरपूर स्पर्धा या या मैदानावर होतात. 6 लाखाच्या सुद्धा स्पर्धा या मैदानावर होतात. पण या स्पर्धेकरता बरीच चर्चा या संपूर्ण ग्रामपंचायत प्रीमियर लीग ची चर्चा झाली आणि सर्व खेळाडूंनी सक्रिय सहभाग घेतला. हे फार महत्वाचं आहे. नाही, कौतुक तर करायला हवं, कारण की सुविचार माळी यांच्या मी जास्तीत जास्त त्यांच्याशी संबंध माझे असतात आणि जास्तीत जास्त भेट त्यांच्याशी होते. तर गेले 2 वर्ष माझ्या मागे लागले होते की ही स्पर्धा तुम्ही उपस्थित व्हा या स्पर्धेसाठी आणि किंबहुना मी मागील 2 वर्ष उपस्थित होऊ शकलो नाही. यावर्षी उपस्थित झालोय आणि दर्जेदार आयोजन या स्पर्धेचं मी पाहतोय. मैदानाकडे वळूया जिथे 4थं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजाला प्राचार्य करण्यात आलंय. स्वतः विनीत गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळेल. विनीत याच्या हाती चेंडू सोपवण्यात आलाय. ज्या विनीतने मात्र आपण पाहिलं तर 2रं षटक हाताळलं होतं. केवळ 7 धावा त्याने खर्च केल्या होत्या, 1 गडी देखील बाद केला होता. अर्थात एक सक्सेसफुल गोलंदाज आतापर्यंत तो राहिला गेलाय आणि एक ब्राईट स्टार्ट जे आपण म्हणालो की 8.66 सरासरीने धावा येताना पाहायला मिळाल्या. 6 षटकांची मॅच आहे. 4 गोलंदाज 5 गोलंदाज 5 गोलंदाजांशी तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल. पृथक्करण थोडीशी घाई देखील करा. मी विनंती करेन की प्रत्येक खेळाडूला आपण विनंती करूया थोडीशी घाई करा. वेळेची बंधनं पाळा, कारण आपण वेळेबद्दल म्हणतो ना, हॅलो. दरम्यानच्या काळामध्ये जांभूलवाडा गावातील शरदजी घरत यांना विनंती केली जाते. शरदजी घरत यांना विनंती केली जाईल आपण यायचंय. आपली जागा व्यासपीठावर आहे. शरदजी घरत यांना विनंती केली जाते. त्यानंतर या स्पर्धेला आयोजकांच्या विनंतीला मान देऊन सागरजी घरत हे सुद्धा आले. त्यांचं सुद्धा मी प्रथमतः स्वागत करतोय. ओव्हर टू जय सर. विश्रामजी मोहिते यांच्याकडून षटकार हॅट्रिक साठी विवेक मोहितेच्या 1000 रुपयाचं कॅश प्राइज आमच्याकडे इथे जमा झालंय. सामन्याला सुरुवात होतीये. गोलंदाज सज्ज होत असताना पाहायला मिळेल. प्रशांतचा हा चेंडू ऑन साइडला सरळ धाडला. चेंडू मात्र सरळ ट्रॅव्हल होणार सीमारेषेच्या बाहेर. मॅग्निफिसंट अँड फॅन्टास्टिक हिट षटकार. बॅकफुटला येत एक चांगला फटका पाहायला मिळाला. जागा बनवली स्ट्रोक साठी. थोडासा वेगळं केलं कुणाल मडवीने स्वतःला आणि तिथून चेंडूला धाडले लॉंग लेग आणि फाईन लेग क्षेत्राच्या बाहेर चेंडूला षटकारासाठी. इथे धावांचा वेग वाढताना पाहायला मिळतोय. या 6 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये ती तब्बल 32 धावा धावफलकावरती आहेत. किल्ले रायगड समाधान माळी यांचा हा संघ. समाधानजी माळी यांच्या उपसरपंच देखील आहेत आणि त्यांच्या गोठ्यामध्ये अर्थात डगआउट्स मध्ये फार उल्हासदायी वातावरण असेल. गोलंदाज सज्ज. पुढील चेंडू लोअर फुल टॉस ऑन साइडला केसला. चेंडू मात्र दणदण करत कार्पेटच्या साह्याने छत्रपती शंभूरायांच्या तलवारीसारखा चेंडूवरती प्रहार. चेंडू सीमारेषा पार. सौकार. छत्रपतीच्या शुरू एक विस्फोटक आणि विध्वंसक खेळी. हॅलो. दरम्यानच्या काळामध्ये एक आगळं वेगळं बक्षीस लागले जाते या स्पर्धेच्या माध्यमातून. शिवकुमार पाटील या क्षेत्ररक्षकाला बक्षीस लागलं जातंय. जर झेल सोडला तर सुशील पाटील यांच्याकडून 200 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल.
अशा रीतीचे गमतीदार किस्से जरूर पाहायला मिळतील. झेल सोडा तुम्हालाही पारितोषिक आहे. चौकार आलाय, विस्फोटक आणि विध्वंसक रूप इथे अपनावलाय फलंदाजाने. हा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर निघणारा. पंच पाहतायत, निहाळतायत. इट इज अ डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता होती, निर्धाव चेंडूची समाप्ती. कुणाल मडवीने ज्या पद्धतीने तो खेळतोय, षटकार चौकारांची भाषा तो बोलू लागलाय. चेंडूला लिलया सीमारेषेच्या बाहेर धाडणं त्याचा एक हाती पवित्रा आणि त्याच्याकडे असणार हे दमखम. पुन्हा एकदा फटका बसतोय. चेंडू हवेमध्ये आहे. स्वतः गोलंदाज चेंडूचा पाठलाग करेल. शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू लँड होतोय. नो मॅन्स लँड रिजन मध्ये पैकी करण्यात येईल. तद्वर मात्र स्ट्राईक रोटेट होतीये. स्वतःकडे पुन्हा एकदा स्ट्राईक घेईल तो कुणाल मडवी. संघाची धावसंख्या वधारतीये. 38 धावा धावफलकावरती आहेत. 38 रन स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. 38 धावा धावफलकावरती आहेत. आणि अजून जर का विचार आपण केला ना, अक्षय पाटील सारखा फलंदाज अजूनही मैदानामध्ये येणं शेष आहे. आणि सध्याच्या घडीला कुणाल मडवीने जे काय सूत्र आपल्या खांद्यावरती घेतलंय, हाती घेतलंय, एक हाती किल्ला मी लढवेन असा खंबीर मावळा मी शिवरायांचा आहे, तो जणू काय दाखवतोय. हा चेंडू पुल करण्याचा प्रयत्न. पडल्यानंतर टॅकअप घेतोय, फ्लाय होतोय. यष्टीरक्षकाचा वेध घेत असताना चेंडू निर्धाव स्वरूपाचा येत असताना पाहायला मिळाला. इट इज अ डॉट डिलिव्हरी. एक सुंदर गोलंदाजीचं प्रात्यक्षिक पाहायला मिळतंय आणि एक चांगलं कमबॅक ही पाहायला मिळतंय प्रशांत गरजच्या माध्यमातून, ज्याने जिथे मात्र पहिल्या 2 चेंडूमध्ये 10 धावा खर्च केल्या होत्या आणि तदनंतरची त्याची गोलंदाजी ही वाखाणण्याजोगी राहिली होती. परंतु जे काही दडपण आलं आणि जे काही कुणाल मडवीचं जास्तीत जास्त स्ट्राईक स्वतःकडे ठेवणं हे कुठे ना कुठे पथ्यावरती पडताना पाहायला मिळालंय. फलंदाजी करणारा किल्ले रायगड या संघाच्या. धावा फ्लाय होतात, वेगाने वाढताना पाहायला मिळाला. फाईनल क्षेत्रामध्ये खेळलेला हा फटका क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, पैकी करेल. तद्वर मात्र एक धाव तर सहजरित्या मिळते. विनीत चेंडूवरती आला होता. काय घडलं जातं मैदानामध्ये? दोन्ही गाड्या एका रुळावरती. अपघात हा होणार. खेळाडू रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. गेले जिंकाय कुणाल मडवी तंबूच्या आश्रयाला परततोय. ही खेळी सजवत असताना त्याच्या बॅट मधून एक षटकार आणि एक चौकारांची आतिशी खेळी आली. एक चांगला खेळ त्याने केला. टाळ्यांचा गजर त्याच्यासाठी निश्चित होणार. एक चोरटी धाव घेण्याची तिथे मात्र संधी निर्माण झाली होती का? परंतु हा एक प्रश्नचिन्ह आहे. अनेक वेळेला हा घोंगावत राहील. कारण की जिथे आपण पाहिलं ना की अशा रीतीचे प्रश्न फार वेळेला आपल्या अंगी अंगलट ही येताना पाहायला मिळतात. आपण एक चांगला खेळ करत होतो. अशा रीतीची धाव घ्यायला हवी होती का? जर का इथे सामना जिंकला तर अनेक वेळेला कुणाल मडवी त्या गोष्टीला जास्तीत जास्त दुजोरा देण्याचा प्रयत्न करेल. परंतु सामना जर का संघ यदा कदाचित पराभूत झाला तर निश्चितच कोसत राहील स्वतःला संपूर्ण वर्षभर. 40 धावा धावफलकावरती 10ची सरासरी गाठण्यात आली आहे. जिथे मात्र आपण पाहिलं ना तर जगामधील सर्वाधिक रेल्वेचं जाळं, सर्वाधिक रेल्वेचं ट्रॅक कुठे असेल तर ते आहे युपी मध्ये. आणि अनेक वेळेला दोन्ही गाड्या त्या ठिकाणी एका रुळावरती येताना आम्ही पाहिल्यात. काहीसा किस्सा असाच घडला मैदानामध्ये जिथे दोन्ही गाड्या एका रुळावरती आल्या आणि अपघात झाला. नवीन फलंदाज अक्षय पाटील ज्या खेळाडूचा मी उल्लेख केला होता तो आता मैदानामध्ये आहे. सुनील टकलेचा पहिला चेंडू स्ट्रेट डाऊन ग्राउंड केलाय. चेंडू मात्र ओव्हर द बाहेर. षटकार. काळात नांदत मोठी विश्राम मोहिते साहेबांना, आगरी कोळी कराडी या सामाजिक संस्थेचे महाराष्ट्र राज्याचे सचिव आहेत, त्यांना विनंती केली जाते. विश्रामजी मोहिते कमन फ्रॉम स्टेज यायचं आपण व्यासपीठावर. ओव्हर टू जयेश सर. विपुलजी, काही वर्ष जर इतिहासामध्ये दुजोरा पुन्हा एकदा घ्यायचं झालं ना, मला आठवतंय की आग्र्याची भेट शिवरायांना तिथे मात्र कैद करण्यात आलं होतं. आणि दरारा कसा असावा, रुदबा कसा असावा, शिवरायांना कैद करण्यात आला हा मी शब्द वापरला. परंतु मित्रांनो, एका राजाचा थाट होता शिवरायांचा त्या ठिकाणी. कोणतीही तिथे बेड्या घातलेल्या नव्हत्या अथवा तुरुंग नव्हता. एक राजासारखं ठेवण्यात आलं होतं. यस, पंच व्हाईट बॉल आहे. आणि काहीसा मी जर त्या गोष्टीला दुजोरा देतोय याचं कारण आहे अक्षय पाटील. कारण की तो मैदानामध्ये त्या थाटात गेला आणि त्याने तो षटकारी ठोकलाय. त्या गोष्टीची आठवण मला होतीये का माझं नावाचा उल्लेख करण्यात आला. मी पहिला चेंडू फेस केला आणि एक चांगल्या गोलंदाजावरती मी षटकार ठोकलाय.
हा चेंडू मात्र ऑन साइडला, हा चेंडूला सरळ धाडतोय छत्रपती शिवरायांच्या तलवारी सारखा चेंडूवरती प्रहार, चेंडू सीमारेषा पार षटकार. पाहिलं ना, खऱ्या अर्थानं विपुलजी या स्पर्धेचं कौतुक करणं यासाठी गरजेचं आहे ना. कोणताही पक्ष नाहीये आज, मी कोणत्याही पक्षासाठी मी नाहीये आणि पक्षाचा कार्यकर्ता म्हणून नाही. मी आज प्रीमियर लीग खेळतोय माझ्या गावासाठी आणि या सर्वजण एकत्र आले ते कौतुक करण्याची गोष्ट आहे. परंतु तितकंसं कौतुक करूया आपण अक्षय पाटीलचंही. त्याने त्याचा दमखम दाखवलाय. 2-3 चेंडू फेस केलेत, 12 धावसंख्येवरती नाबाद खेळतोय. विस्फोटक खेळी. 53 धावा धाव फलकावरती आहेत. इथे मात्र तू शेर आहेस तर मी सव्वा शेर आहे, आणि जर का तू सव्वा शेर असशील ना तर मी बब्बर शेर आहे. इथे मात्र दाखवतोय गोलंदाज सुनील टकले, खेळाडू बाद. विजयी वार्ता देण्या गडावर अनिल पाटील यांचं विशेषतः कौतुक करेन. ही इज अ 40+ क्रिकेटर. आज 40 वर्षहून अधिक वर्ष झाली आहेत मला, आणि माझ्याकडचा असणारा अनुभव अजूनही संपलेला नाहीये. गुड क्रिकेटर आणि चांगलं कौतुकही त्यांचं करायला हवं की त्यांनी घेतलेला टिपलेला हा झेल. जर का आपण पाहिलं ना तर जी काही खऱ्या अर्थानं रिॲक्शन टाइम जो होता ना, डोळ्याची पापणी लवते ना लवते तद्वर यष्टिरक्षकाच्या हाती झेल गेला होता. दरम्यानच्या काळामध्ये एक लेजंड खेळाडू टेनिस क्रिकेटतील चिरले गावातील रमाकांत घरत यांचे इथं आगमन झालंय. मोस्ट वेलकम रमाकांतजी घरत, आपण यायचंय. फार एक चांगली स्पर्धा आपण जयश्री अनुभवतोय. जय शिवराय ग्रुप चिरले या एक चांगली संकल्पना आहे आणि या संकल्पनेतून पहिला सामना आपण अनुभवत असताना फार चांगले आपण करंडक पाहतोय. फार चांगली चषक आणि समर्थकांसाठी ज्या पद्धतीनं आपण आकर्षक ट्रॉफ्या पाहतोय त्या ट्रॉफ्या सुद्धा एक या स्पर्धेला एक विशिष्ट आकर्षण घडवत आहेत. निश्चित कौतुक करायला हवं साऱ्या गोष्टींचं. ऑल इज वेल. आणि मान्यवरांचंही आगमन होतं. आपण जरूर म्हणूया दोपहर का खाना और आप सभी का यहाँ आना बेहद अहमियत रखता है. मैदानाच्या आतमध्ये वळूया. सुनील पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने हलक्या हाताने स्टीअर केला. चेंडू मात्र सरळ ट्रॅव्हल होता. दणदण करत कार्पेटच्या साह्याने भाग मिल्का भाग. चेंडूवरती क्षेत्ररक्षक येणार, तद्वर मात्र अर्जित करण्यात आल्या त्या दुहेरी धावा. या दुहेरी धाव संख्येच्या मदतीने संघाची धाव संख्या 55 धावा धावफलकावरती लगावण्यात येत आहेत. षटक संपुष्टात येते 5वं. पहिल्या 5 षटकांचा खेळ संपुष्टात आला. 55 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. सत्र पहिलं रंगतंय. उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी आणि ज्यांनी आत्ताच मॉनिटर ऑन केलंय त्यांच्या माहितीसाठी चालू असलेली मॅच किल्ले पुरंदर आणि किल्ले रायगड या दोन संघांदरम्यानची ही लढत पाहायला मिळते. किल्ले पुरंदराचे सर्वे सर्वा मालक आहेत सुविचार माळी, आणि किल्ले रायगड समाधानजी माळी यांचा हा संघ मैदानामध्ये 2 हात करताना पाहायला मिळतोय. एक छोटीशी विश्रांती घेऊया. हॅलो. दरम्यानच्या काळामध्ये रमाकांतजी घरत यांचं स्वागत करण्यासाठी विनंती केली जाते. जय शिवराय ग्रुपच्या आयोजकांना रमाकांतजी घरत, निलेश पाटील यांच्या शुभ हस्ते रमाकांतजी घरत यांचं इथं स्वागत करायचं आहे. अतिथी देवो भव या भारतीय संस्कृतीनुसार सुविचारजी माळी यांच्या शुभ हस्ते रमाकांत घरत कित्येक वर्ष जयसर जिल्ह्याच्या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये या खेळाडूंना अक्षरशः अजूनही क्रिकेट चांगलं खेळतोय आणि आयुष्य देणारे आमचे रमाकांतजी घरत यांचे इथं स्वागत करण्यात येत आहे. मायेची उपदार शाल सुगंधी पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. त्यानंतर विश्रामजी मोहिते यांना विनंती केली जाते आपलं सुद्धा स्वागत करून घ्यायचं आहे. विश्रामजी मोहिते आगरी कोळी कराडी या सामाजिक संस्थेचे महाराष्ट्र राज्याचे सचिव आहेत. जांभूलपाडा गावातील विश्रामजी मोहिते यांचं इथं स्वागत केलं जाते. या स्पर्धेच्या माध्यमातून प्रत्येक येणाऱ्या मान्यवराच्या या ग्रामपंचायती प्रीमियर लीग मध्ये प्रत्येकाचं स्वागत करून येतोय. त्यानंतर संदेश घरत यांचं इथं स्वागत करण्यासाठी विनंती केली जाते. संदेशी घरत यांचं इथं स्वागत केलं जातं या स्पर्धेच्या माध्यमातून. संदेश घरत यांचं इथं स्वागत केलं जातं या स्पर्धेच्या माध्यमातून. विशेष म्हणजे
संपूर्ण ही स्पर्धा आज लाईव्हच्या माध्यमातून आपण घर बसल्या सुद्धा पाहू शकतोय. पीटीसी पनवेल टेनिस क्रिकेट मी म्हणेल या टेनिस क्रिकेट मधील दुसरी वेबसाईट जिथे लॉन्च करण्यात आली. संदीपजी वास्कर असतील, केतन दळवी, किरण दळवी, आमचे विनायक असतील, सर्वच कॅमेरामॅन यांचा मी सहर्ष आभारी असो. वेळ त्यांनी आमच्या या स्पर्धेकरता दिलाय. ओ टू जयेश सर. पहिला चेंडू अनिलचा ऑन साइडला स्ट्रोक स्वीप केला. चेंडू मात्र सरळ ट्रॅव्हल होणार. विवेक मोहितेच्या बॅट मधून येतोय हा षटकार. विश्रामजी मोहिते यांच्याकडून पारितोषिक आहे विवेक मोहितेसाठी. 3 चेंडू 3 षटकार लगावा. 1000 रुपयाचं कॅश प्राइज आमच्याकडे जमा झालंय. स्लॉक स्वीप एक देखणा दर्जेदार फटका पाहायला मिळतोय. चेंडू पेस केले त्या फलंदाजाने आतापर्यंत 10 धावसंख्येवरती खेळतोय 22. एक चांगली खेळी पाहायला मिळते या खेळाडूकडून. अर्थातच इम्प्रेसिव्ह कामगिरी. फ्रंट लेग पुढे आणलं. ऑन साइडला जो काय फटका त्याने घेतलाय, एक्झिक्यूट केला. एक्झिक्युशन फार सुंदर होतं त्याचं. एक चांगली फटकेबाजी त्याच्याकडून मैदानामध्ये चालू आहे. संघाची धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत 61 धावा धावफलकावरती आहेत. हा चेंडू व्हेरिएशन केलंय. मैदानामध्ये काय घडलं जात आहे, चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न. इथे मात्र खेळाडू रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. पाकाचे महिन्याने येईन मी तुझे दसरला. पाकाचे महिन्याने येईन मी तुझे दसरला. माझी एकविधा आईची मारले डोंगराला. माझी एकविधा आईची मारले डोंगराला. क्या बात आहे. थँक्यू व्हेरी मच. कारल्याच्या डोंगरावरती असणाऱ्या एकवीर आईचं मंदिर आणि आज मात्र आगरी कोळ्यावरती तिचा असणारा आशीर्वाद. आज जर का आपण कौतुक विशिष्ट करायचं झालं ना, तर कौतुक मी या चिर्लेकरांचं संपूर्ण ग्रामस्थ मंडळ व जय शिवराय ग्रुपचं मी कौतुक यासाठी करेन ना. पहिली अशी स्पर्धा तुम्ही भरवली आहे की ज्यामध्ये प्रत्येक संघाचं नाव हे गडाच्या नावाने दिलंय. ज्यामध्ये 221 किल्ले जे मात्र महाराष्ट्रामध्ये आहेत. गड किल्ल्यांचा दुजोरा, गड किल्ल्यांना दुजोरा आणि शिवरायांच्या इतिहासाची आठवण करून देणारी ही स्पर्धा पाहायला मिळते. केलेला हा फटका ऑफ ड्राय केलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. फंबल होतोय. चुका आणि चुका मैदानामध्ये घडताना पाहायला मिळतात. तिहेरी धावेसाठी पलटलेत. 3 धावा सहजरित्या अर्जित करण्यात आल्यात आणि मैदानाच्या आतमध्ये येणारी ही धाव क्रमांक 4 इथे अर्जित करण्यात आली आहे. आणि या 4 धावसंख्येच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहिली तर 65 धावा धावफलकावरती आहे. 65 रन्स ऑन अ बोर्ड. 65 धावा धावफलकावर. लॉस ऑफ 4 विकेट. 4 गडी तंबूच्या आचऱ्याला परतले आहेत. आणि प्रतापगड संघ जो काही मुसंडी मारतोय, जी काही प्रतिभा आहे ना प्रतापगडाची, जी काही विशालता आहे ना प्रतापगडाची, ती इथे दाखवली जाते. एक मोठा इतिहास राहिला प्रतापगडाला. काही त्या इतिहासाची आठवण मी संपूर्ण आजच्या दिवसभरामध्ये देण्याचा प्रयत्न करेनही, परंतु आता मात्र जी काय रायगडाच्या इतिहासाची आपण दुजोरा द्यायला प्रयत्न करूया. आज प्रबळता, विशालता जी काय पाहायला मिळाली, तीच विशालता इथे कायम ठेवली जाते. या संघाच्या माध्यमातून फटका इथे फसतोय. चेंडूला एलिव्हेशन कमी. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. इथे कॅच ड्रॉप. सहजरित्या अर्जित करण्यात येणाऱ्या या 2 धावा संघाची धावसंख्या વધાरेल. धावफलकावरती धावा आहेत त्या 67. जिथे झेल सुटला होता, जिथे मात्र आपण पाहतोय अनिल पाटील शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती आले आणि झेल धरणीला दान दिले जात आहेत. कुठे ना कुठेतरी या संघाला विचार करावा लागेल पुढच्या फेरीमध्ये, अथवा या बाहुबली ट्रॉफीकडे जर का आपल्याला वळायचं आहे ना, तर निश्चितच चांगला खेळ करावा लागेल. हा खोलवा टप्प्याचा चेंडू ऑन साइडला फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. सुनील चेंडूचा पाठलाग करतोय. चेंडूला उचलेल, गॅदर करेल, फेकी केली जाते. तद्वर मात्र मैदानाच्या आतमध्ये धाव घेण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. ती 4थी. 3री धाव घेण्याचा प्रयत्न इथे करण्यात आला आणि जिथे मात्र खेळाडू 3री धाव घेत असताना रनआउटच्या स्वरूपात थँक्यू. 14 बॉल आणि 30 धावांची वादळी झंझावात खेळी करून तंबूच्या आचऱ्याला परततोय तो विवेक मोहिते. एक दर्जेदार खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. तो तंबूच्या आचऱ्याला परतलाय. त्याची बॅट शांत करण्यात आली. रनआउटच्या स्वरूपामधून तो बाद झाला, परंतु संघाची धावसंख्येला एक वलय, एक आकार त्याने मात्र निर्माण करून दिले.
संघाची धावसंख्या पाहिली तरी 69 धावा धावफलकावरती आहे. गोलंदाज सज्ज, लोअर फुलटोज आहे, ऑन साइडला धाडलंय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, कोणती चुकी करत नाहीये. प्रशांत याच्या हाती झेल सोपून इथे मात्र फलंदाज बाद होतोय, तो सनी गरत. विजयी वार्ता देण्या गडावर पुढील सामन्याचा टॉस केला जाईल, जिथे विपुलजी यांना आपण आमंत्रित करूया. किल्ले पन्हाळा आणि किल्ले सिंधुदुर्ग दोन्ही संघांचे कर्णधार नाणेफेकीचा कौल केला जाईल. पहिलं सत्र संपलंय, 70 धावांचा एक मोठं लक्ष ठेवण्यात आलंय. पुन्हा एकदा सिंधुदुर्ग संघाचा कर्णधार आणि पन्हाळा सिंधुदुर्ग संघाचा कर्णधार उपस्थित आहे. पन्हाळा संघाचा कर्णधार, चला त्वरित या नाणेफेकीचा कौल प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये केला जाईल. पूर्वार्धाचा खेळ संपलाय, उत्तरार्धामध्ये 70 धावांचा पाठलाग करायचा आहे. प्रतिषटका गणित जर का इथून आपण विचार केला तर प्रतिषटका गणित बनवावं लागतील. 11.66 ची सरासरी इथे मात्र गाठावी लागणार आहे. आणि या सरासरी जे कशा रीतीने गाठली जाईल, काय घडणार, काय बिघडणार, मी मात्र काही काळ विश्रांती घेईन. परंतु उत्तरार्धाच्या इच अँड एव्हरी कॉइन, आपण म्हणतो इच कॉइन इज अ डिफरंट साइड. प्रत्येक नाण्याला 2 बाजू असतात. एक बाजू आपण पाहिली, उत्तरार्धामध्ये काय घडतं, विपुलजी यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचेल. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा, या स्पर्धेचा आनंद घेत राहा. थँक्यू. हल 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 यावेळेस आपण पाहतोय मंचावरती उपस्थित मान्यवर एक जांभूलपाडा गावचं व्यक्तिमत्व, अर्थातच तुम्हा सर्वांचे लाडके शरद घरत साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. मी आयोजकांना विनंती करतोय की आपल्या शुभास्ते आपण शरद घरत साहेबांचं यथोचित स्वागत करावं, मी आपणास विनंती करतोय. त्याच दरम्यान आपण पाहतोय मंचावरती उपस्थित राहुल घरत, आपणास विनंती असेल आपण शरद घरत साहेबांचं या ठिकाणी आदरातिथ्य स्वागत, आदरातिथ्य सत्कार या स्पर्धेच्या माध्यमातून करावा असं आपणास विनंती केली जाते. मी विनंती करेन की या ठिकाणी आपल्या शुभास्ते आपण पाहतोय आपल्या विनंतीला मान देऊन या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित मान्यवर शरद घरत साहेबांचा आदरातिथ्य सत्कार या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. तर मी विनंती करेन जनार्दन दामू मडवी सरांना की आपला देखील मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. सुविचार मालिक यांना विनंती असेल की ज्येष्ठ नेतृत्व स्वर्गीय माजी सरपंच शांताराम शेठ दामू मडवी यांचे छोटे बंधू, अर्थातच तुम्हा आम्हा सर्वांचे बाबा असे जनार्दन दामू मडवी यांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. बघा मित्रांनो, वयाची 50वी ओलांडून क्रिकेटवरती असले नितांत प्रेम, जरी भूमिका प्रेक्षकाची असली तरी देखील क्रिकेटला महत्व देणारे असे एक व्यक्तिमत्व अर्थात जनार्दन दामूशेठ मडवी यांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. तर बोलूया प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यानंतरचा होणारा सामना असेल किल्ले पुरंदर, माफी असावी किल्ले सिंधुदुर्ग, आणि त्यांच्या सोबत असेल नाणेफेकीचा कौल केला जातो प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. मॅचला सुरुवात होण्याआधी जिथे किल्ले पन्हाळा आणि एका बाजूला असणाऱ्या किल्ले सिंधुदुर्ग. जय सर, मी मनोज मडवी यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कॉल करावा. मनोज शेठ मडवी, आपणास विनंती असेल या सामन्याचा नाणेफेकी आपल्या शुभ हस्ते केला जाईल. आपण पाहणार आहोत प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जयेश भोसले सर. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये नाणेफेकीचा कौल केला जातोय, जिथे दोन्ही संघांचे कर्णधार उपस्थित आहेत. 6 षटकांची मॅच असेल. खूप साऱ्या शुभेच्छा आपण देऊया या स्पर्धेच्या माध्यमातून. जिथे पुढील मॅच येताना पाहायला मिळेल सिंधुदुर्ग आणि एका बाजूला असणार आहे तो खऱ्या अर्थानं आपण पन्हाळा. किल्ल्यांच्या नावाने आज मात्र प्रत्येक संघाला हे नाव दिले गेलंय. चिर्ले ग्रामपंचायत प्रीमियर लीग पाहायला मिळते. टॉस केला जातोय.
हेड इज अ कॉल अँड टेल इट इज. टॉस जिंकलाय सिंधुदुर्ग संघाच्या कर्णधाराने. नाणेफेकीचा कौल झालाय. टॉस तुम्ही जिंकलाय. थोडासा वेळ आहे, थोडीशी अवधी आहे. निर्णय काय घ्याल? फिल्डिंग. क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेण्यात आलाय. प्रेझेंटेशन बॉक्स मधून, टॉस बॉक्स पासून ही न्यूज येते. टॉस झालाय. टॉस जिंकलाय सिंधुदुर्ग संघाच्या कर्णधाराने आणि दे डिसाइडेड टू बॉल फर्स्ट. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू व्हेरी मच. आपण पाहतोय दरम्यानच्या काळात या ठिकाणी आणखी एक समालोचक अर्थातच जरी शासकीय शैक्षणिक क्षेत्रामध्ये अग्रेसर असलेले शिक्षक म्हणून ज्यांची ख्याती असे मेघनाथ मडवी सर या ठिकाणी उपस्थित झालेत. आपलं देखील आम्ही शब्दसुमनाने स्वागत करतोय आणि वळतोय पुन्हा एकदा यानंतरच्या उत्तरार्धाकडे अर्थातच विपुल पाटील सरांकडे. धन्यवाद. हॅलो, धन्यवाद. तिथे चालू असलेला सामना किल्ले पुरंदर विपक्ष किल्ले रायगड. प्रथमतः सामना इकडे थांबवा. फलंदाजी करत असताना रायगड किल्ले संघानं धावा जमा केल्यात. 69 आणि 70 धावांचा पाठलाग करायचा किल्ले पुरंदर. कंपल्सरी चेसिंग असेल. गेम इज ऑन. सलामीला असेल मुकेश मडवी. नॉनस्ट्राइक इनला प्रफुल्ल गायकवाड. अतिशय आपण चांगली स्पर्धा अनुभवतोय. जय शिवराय ग्रुप चिर्लीच्या संकल्पनेतून पहिला चेंडू अचूक टप्प्यावर फेकला होता. गोलंदाज विवेक मोहितीच्या माध्यमातून अप्रतिम गोलंदाजी करतोय हा जांभूळपाडा गावातील सितारा. आज किल्ले रायगड समाधान शेठ माळी यांचा संघ आहे, तर दुसऱ्या बाजूला सुविचार माळी किल्ले पुरंदर संघाचे संघ मालक आहेत. फार चांगली आपण संकल्पना आज पाहतोय जय शिवराय ग्रुप चिर्लीच्या माध्यमातून. यावेळी कव्हर आणि पॉइंटच्या अगदी मधोमध सीमा ओलांडली जाते आणि चेंडूवर मिळतील 4 धावा. त्या राजधानीवरती भगवनी शान आहे. ताजमहल अगर प्यार की निशानी है तो रायगड एक शेर की कहाणी है. रायगड किल्ला म्हटल्यानंतर दुर्गम रायगड किल्ला चढणं अजूनही सोपं नाहीये. आणि या रायगड या आपल्या स्वराज्याची राजधानी आहे आणि रायगड आपला जिल्हा आहे. याचा स्वार्थ अभिमान आम्हा तुम्हा सर्वांना असू द्या. शेवटचा श्वास छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या रायगडावर घेतलाय तो आज रायगड किल्ले अगदी शिवाजी महाराजांच्या शौर्याने लढतोय. किल्ले रायगड धापटला धावा लागले गेल्यात. 4 पुरंदर संघ आपण पाहतोय फलंदाजी करत असताना 5 धाबा आपल्याला लागले गेल्यात. एका बाजूला किल्ले पुरंदर फार चांगलं आपण नाव पाहतोय. सह्याद्रीचा छाबा स्वराज्य रक्षक संभाजी महाराजांचा जिथे जन्म झाला होता असा किल्ले पुरंदर. या वेळचा अतिशय चांगला फटका पुस्तकी फटका पाहायला मिळतोय. फर्स्ट स्लिप ओलांडून जातोय चेंडू सीमा रेषा पलीकडे नंदन करत 4 धावांसाठी चौकार. शिवबा संगे जिद्दीने मावळा जयसर फार महत्वाचा होता. अगदी एक मावळ्याला शिवाजी महाराजांनी आपल्या पोरासारखं जीव लावलं होतं. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये एक मावळा निष्ठावंत होता. छत्रपती शिवाजी महाराज एखाद्या मावळ्याच्या चालता चालता कानामध्ये 2 शब्द बोलायचे, मग तो मरेपर्यंत मावळा फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा होता. जगाच्या पाठीवरचा एकमेव काळ होता जिथं कधी पक्षांतर झाले नाही ना कधी बंडखोरी झाली होती. यावेळी हा तो काळ होता स्वराज्याचा काळ. पण यावेळी काय घडलं जातंय? बराच वेळ हवेमध्ये चेंडू झेल टिपला जातोय आणि फलंदाज होईल झेलबाद. बॅक टू बॅक दुसरा विकेट घेतला तर गोलंदाजाला बक्षीस दिलं जाईल. 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल.
विश्राम मोहिते यांच्याकडून कॅश प्राइज दिलं जाईल. बॅक टू बॅक 2 सफलता मिळवल्या गोलंदाजांना. तर 1000 रुपयाचं बक्षीस विवेक मोहिते या गोलंदाजाला दिलं जाईल. किल्ले पुरंदर बघा, आपणास विनंती असेल, किल्ले पुरंदर मुकेश मडवी, लक्ष असू द्या. मुकेश मडवी, आपण जेव्हा मैदान सोडलं तेव्हा त्या गेट मधूनच आपल्याला बाहेर यायचं आहे, हे लक्षात असू द्या. वारंवार विनंती द्यायला लावू नका, फायनलाइज केलं जाईल, याकडे देखील लक्ष असू द्या. ओरटू विपुल पाटील. 4 चेंडूचा खेळ झालाय आणि 8 धावात आपल्याला लागल्या गेल्यात. एक फलंदाज देखील बाद झालाय. किल्ले पुरंदर संघ फार आता अडचणीमध्ये सापडलाय. मुरारबाजी देशपांडे किल्ले पुरंदरावर तिथं तह झाला होता आणि त्यानंतर 23 किल्ले महाराजांना त्या तहमध्ये द्यावे लागले होते. त्यावेळी औरंगजेबाने संभाजीराजांना असा प्रश्न विचारला होता की तुमच्या वाढदिवसानिमित्त मी तुम्हाला एक हत्ती भेट देतोय, तो हत्ती तुम्ही कसा तुमच्या सह्याद्रीच्या कडापाठारीमध्ये चालवाल. तेव्हा संभाजी महाराज त्याहून हुशार होते. संभाजी महाराजांनी सांगितले की हा तर एक सजीव हत्ती आहे, तुम्ही माझ्या पिताश्रींनी दिलेले 23 किल्ले जे निर्जीव आहेत ते तुम्ही दिल्लीला कसे न्याल. हे होते संभाजीराजे. जसा छावा होता हा सह्याद्रीचा त्याच्याप्रमाणे लढला होता. या महाराष्ट्राला अजूनही हेवा वाटतोय. 390 वर्ष ओलांडून गेली. या राजाचं नाव अजून निरंतर आमच्या हृदयावर काय. काही पक्षी परमार्थी असा राजा, एकमेव राजा, उपयोग शून्य भोग राजा म्हणून ज्या राजाकडे पाहिलं जातं, निष्ठावंत राजा म्हणून ज्याच्या राजाकडे पाहिलं जातं, रयतेचा राजा म्हणून या राजाकडे पाहिलं जातं. कित्येक नावं, मॅनेजमेंट ऑफ द महागुरु असे धडे शिकवले जातात या राजांच्या नावानं. 1 षटक समाप्त होते, मात्र धापटला धाबा लागल्या गेल्या. 10 धाबा आपलं संपूर्ण जयसर आज आयुष्य जाईल. पण छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्याला सांगता येणार नाही, कारण महाराष्ट्रामध्ये या एकमेव असा माणूस, एकमेव म्हणेना महामानव होऊन गेला. ज्या महामानवाचं 300 वर्ष ओलांडून गेलं तरी नाव अजून निरंतर आहे. मात्र यावेळी जाऊया डीजे मास्टर यांच्याकडे. हॅलो, फार मगाच्या पूर्वार्धामध्ये सुद्धा सांगितलं जय सरांनी की प्रतापगडावर झालेला तो अफजल खानाचा कोतला अगदी आपण 2 मिनिटात जय सर म्हणून जातो की अफजल खानाचा कोतला छत्रपती शिवाजी महाराजांनी अगदी 2 मिनिटांमध्ये काढलाय. पण त्यासाठी 1 वर्ष नियोजन छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं होतं. 1 वर्ष लागलं होतं त्या नियोजनाला. पण यावेळचा गोलंदाज दाखल झालाय कुणाल मडवी. प्रफुल्ल गायकवाडसाठी हा पहिला चेंडू फार चांगला चेंडू होता. अचूक टप्प्यावर पेकी केली जाते गोलंदाजाच्या माध्यमातून. मात्र दरम्यानच्या काळामध्ये उरण समालोचक असोसिएशनचे विद्यमान उपाध्यक्ष जगदीश ताई ठाकूर साहेबांचं इथं आगमन झालंय. त्यांचं प्रथमतः आम्ही शब्द सुमनांनी इथं स्वागत करतोय. कित्येक वर्ष त्यांच्या माध्यमातून खूप मोठमोठ्या स्पर्धेमध्ये समालोचन केलं जातंय आणि आश्रमचे गुरुवर्य जगदीशभाई ठाकूर यांचं इथं स्वागत होतंय. यावेळी हा चेंडू हलक्या तरी खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. पॉईंटच्या दिशेने खेळलेला फटका. या चेंडूवर मिळेल फक्त एकेरी धाव आणि एकेरी धावेनिशी धावपटला धावा लागल्या गेल्यात. 11 धावा. सामना चालू आहे. किल्ले पुरंदर विपक्ष किल्ले रायगड. एका बाजूला संघमालक किल्ले पुरंदरचे सुविचारजी माळी, तर किल्ले रायगडचे आपण संघमालक पाहतोय समाधान शेठ माळी. असे आज 2 संघ मालक यांच्या माध्यमातून हा संघ आज पुरस्कृत करण्यात आलेत. फार एक वेगळी चांगली संकल्पना. किल्ल्यांची नावं देऊन कित्येक किल्ले आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत आणि याचा नक्कीच सातत्याने अजून एक विषय सर तुम्हाला सांगेन. पण या बेलचा चेंडू काय ठोकला अगदी मिड विकेटच्या डोक्यावरून सीमा रेषा पलीकडे आउट ऑफ द पार्क. मिळतील 6 धावा. सुजित शिवदास मडवी यांच्या माध्यमातून सुमित शिवदास मडवी यांच्या माध्यमातून 3000चा आर्थिक पाठबळ आलाय. त्यानंतर एकनाथ ठाकूर यांच्या वतीनं 500 रुपयाचा आर्थिक पाठबळ आलाय. इथं मेघनाथजी मडवी यांचं सुद्धा इथं आगमन होतंय. एक उत्कृष्ट समालोचक आहेत आणि सातत्यानं विद्येची जोपासना करतात आणि फार चांगल्या
आदर्श शिक्षक म्हणून याच्याकडे पाहिलं जात आहे. यावेळचा गोलंदाज कुणाल मडवी याच्यावर हल्ला बोल चढवत असताना यावेळी मात्र यष्ट्या बरखास्त केल्या जातात. विकेट नंबर 2 होतोय बॅक टू पॅव्हेलियन. छत्रपतीचा शूरमर्दानो छत्रपतीचा शूरमर्दानो छत्रपतीचा शूरमर्दानो 17 धावा दापटला लागल्या गेल्यात. 2 फलंदाज बाद होत्यात. यावेळी माघारी परतलेत सुजय माळी ज्याने एक षटकार ठोकला होता कुणाल मडवीवर. पण फार चांगला गोलंदाज आहे. दरम्यानच्या काळात विनंती केली जाते माजी सरपंच ग्रुप ग्रामपंचायत चिर्ले आदरणीय व्यक्तिमत्व विजय रोहिदास मडवी यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. दरम्यानच्या काळामध्ये प्रमोद मडवी यांच्या वतीनं 1000 रुपयाचा आर्थिक पाठबळ आलाय. त्यानंतर निखिल मडवी गावठाण ज्यांनी जेवणासाठी 2000 आणि अजून 1000 रुपये दिले. टोटल 3000 रुपयाचा आर्थिक पाठबळ आलाय. त्यानंतर चेतनजी ठाकूर यांना सुद्धा विनंती केली जाते. चेतनजी ठाकूर आपण सुद्धा या व्यासपीठावर. धावा स्थिर आहेत त्या म्हणजे 17 धावा. नवीन फलंदाज दाखल होत आहेत अनिल पाटील. यावेळचा चेंडू पंचांचा इशारा येतोय आउटसाइड द ऑफ स्टंप. यष्ट्याच्या फार दूर चेंडू फेकला होता गोलंदाजांना आणि दंडित केलं जात आहे. विपुलजी त्याच दरम्यान आपण विनंती करूया हर्षल रसाल यांना देखील विनंती करूया की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. ओ टू विपुल पाटील. पुढील हा चेंडू अचूक टप्प्यावर आता फेकतोय कुणाल मडवी. फार चांगला गोलंदाज आहे. विपुल येथे अनिलसाठी बक्षीस लागलं. हर्षल रसाल याचकडून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं बक्षीस असेल आणि ते फक्त असेल अनिल पाटील याच्यासाठी. आणि जर षटकारांच्या हायट्रिक लगावली तर तब्बल 500 रुपयाचं बक्षीस असेल. विपुल फार चांगली गोलंदाजी करतोय. शेवटचा अजून एक चेंडू आहे कुणाल मडवीचा. 11 चेंडूचा खेळ झालाय आणि 18 धावा दापटला लागल्या गेल्यात. यावेळचा हा चेंडू हलक्यात खेळण्याचा प्रयत्न थोडासा गडबडला चाचपडत राहिला क्षेत्ररक्षक. त्या कारणासे चेंडू मिळतील. 2 धावा 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 2 षटकांचा खेळ समाप्त होत असताना 20 धावा दापटला लागल्या गेल्यात. आणि 20 धावा जमा करत असताना 2 फलंदाज प्रथमतः किल्ले पुरंदरचे बाद झालेत. तोपर्यंत जाऊया एक संधी मिळते डीजे मास्टर पंकज याला. गेले जिंकायाचे गड वीरसाना जीतो पुढं गेले जिंकायाचे गड वीरसाना जीतो पुढं शेरार मामा वीर जिंकवाड शेरार मामा वीर जिंकवाड गाडी उदय भाम थँक्यू डीजे. तर आपण विनंती करूया भारतीय जनता पार्टीचे युवा नेतृत्व अर्थातच युवा अध्यक्ष चिर्लेगाव आदरणीय चेतन ठाकूर यांना विनंती केली जाते की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. आपण जर आपण पाहतोय आज समाधान शेठ माली जरी मैदानावरती खेळत असले तरी देखील ग्रुप ग्रामपंचायत चिर्ले विद्यमान उपसरपंच म्हणून ज्यांची ख्याती आहे आणि त्याचकडून या स्पर्धेसाठी तब्बल 5000 रुपयाचा आर्थिक पाठबळ आलाय. जोरदार टाळ्या वाजवून मित्रांनो त्यांचं स्वागत करूया. दोन्ही षटकांचा जर विचार केला 70 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि पहिल्या विवेक मोहितेच्या षटकामध्ये 10 धावा आल्यात आणि एक फलंदाज सुद्धा बाद केला होता. तसंच षटक कुणाल मडवीचं सुद्धा आपण पाहतोय 10 धावा देत असताना एक फलंदाज त्यांनी बाद केलाय. अशा 12 चेंडूचा खेळ झाला आणि 20 धावा दापटा लागल्या गेल्यात. फार चांगला पण संगीत ऐकतोय जय सर. इथं कोंढाणा किल्ल्यावर जशा प्रमाणे तानाजी मालुसरे धाराधरती पडल्यानंतर सूर्याजी मालुसरेने अगदी त्या मराठी मावळी तिथं मात्र फिरत होते. त्या गडाचे दोर कापून सूर्याजी मालुसरे म्हणतात त्या मावळ्यांना की एकतर लढून मरा नाहीतर उड्या टाकून मरा. मग मराठी मावळ्यांनी हर हर महादेवची शिवगर्जना केली आणि लढणं स्वीकारलं. आणि मात्र नंतर छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात की माझा गड आला पण सिंह गेला आणि कोंढाणा किल्ल्याला मात्र तिथं सिंहगड हे नाव देण्यात आलं. हा इतिहास आहे महाराष्ट्रामध्ये. आज ही स्पर्धेमध्ये दिवसभर जेवढी आपण माहिती देऊ जय सर तेवढी कमी आहे छत्रपती शिवाजी महाराजांची माहिती आहे. आणि यावेळचा चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. एकेरीचं दुहेरीमध्ये कन्व्हर्शन पहा किती चित्त्याच्या चपळ्याने या 2 धावा मिळतात. प्रफुल्ल गायकवाड आणि अनिल पाटील यांच्या माध्यमातून
जिथं अक्षय पाटील हा गोलंदाज तिसरे षटक हाताळतोय त्याच्या पहिल्या चेंडूवर 2 धावा मिळतात. 22 धावा आपल्याला लागले गेल्यात. जयशिवराय ग्रुप चिर्ले आयोजित चिर्ले ग्रामपंचायत लीग या स्पर्धेमधला नियम सकाळच्या सत्रामध्ये सांगितला होता की जो खेळाडू सर्व श्रेष्ठ ठरेल त्याच खेळाडूला मॅन ऑफ द सिरीजचा बक्षीस दिलं जाईल. पण या वेळचा हा फुल टॉस चेंडू होता. बराच वेळ हवेमध्ये दुसरी धाव घेण्याचा सध्या प्रयत्न चालू आहे आणि पाहता पाहता या चेंडूवर मिळतील 2 धावा आणि 2 धावे निश्चित आपल्याला धावा लागल्या गेल्या त्या म्हणजे 24 धावात आपल्याला लागत असताना पंचांशी वाद करू नका आणि मैदानाच्या बाहेरून काहीच आवाज यायला नाही पाहिजे. आवाज यायचाच असेल तर मैदानाच्या फक्त तो आतूनच आवाज द्या. मैदानाच्या बाहेरून आवाज देऊ नका कारण लाईव्ह स्पर्धा आहे पनवेल टेनिस क्रिकेट PTC. तर विनंती असेल विपुल विनंतीचा पुकार करूया आपण. किल्ले पन्हाळा आणि किल्ले सिंधुदुर्ग यानंतर आपला सामना लगेचच खेळवला जाईल. तरी आपणास विनंती केली जाते की आपण खेळाडू कक्षासमोर आपल्या 11 खेळाडू घेऊन दोन्ही संघांनी यावं कारण या बलूनचा जो गेट बनवलाय त्या गेट मधूनच आपल्याला आतमध्ये एंट्री करायची आहे आणि लाईनअप शिस्त काय असते याचं उदाहरण आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून आज देता येईल याची नक्कीच आपण पूर्तता करा. ओरटू विपुल सर. अक्षय पाटील चांगली गोलंदाजी करतोय. 3 चेंडूमध्ये ज्यानं 5 धावा खर्च केल्यात पण यावेळचा फुल टॉस चेंडू होता. हलक्या तरी खेळण्याचा प्रयत्न केला जातोय पण क्षेत्ररक्षक थोडा गडबडला आणि हा चेंडू डी बॅकवर्ड स्पेअर क्षेत्र क्लिअर करत चेंडू नकारात 1+4 अशा मिळतील या चेंडूवर 5 धावा. DJ मास्टर. तीस धावा आपल्याला लागल्या गेल्या. 30 धावा आपल्याला लागत असताना फ्रीट नसेल याची नोंद घ्या. अनिल पाटील चांगल्या पद्धतीने फलंदाजी करतोय. फार जुना खेळाडू आहे गावठा संघाचा. यावेळचा चेंडू बॅटची बॉटम एज घेऊन डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता पण यावेळी अपयश पदरात पडतंय. या चेंडूवर आत्मघातकी मिळेल 1 धाव आणि एकेरी धावेनिशी आपल्याला धावा लागल्या गेल्या त्या म्हणजे 31 धावा 31 रन्स. 31 धावा आपल्याला लागत असताना फार चांगलं क्रिकेट आज पाहायला मिळतंय आणि क्रिकेट खेळत असताना आज क्रिकेट रसिकांच्या आणि क्रिकेट खेळाडूंच्या ज्या चेहऱ्यावर जे आनंद पाहायला मिळतोय ते फार या मेमणीनं स्पर्धेला मिळालेली पोचपावती आयोजकांना. गोलंदाज अक्षय पाटीलचा हा चेंडू काय उडवून दिलाय. यावेळी फाईन लेगच्या डोक्यावरून आउट ऑफ द पार्क मिळतील प्रफुल्ल गायकवाडला 6 धावा. धावा 37 रन्स. 37 धावा आपल्याला लागत असताना पहिले फ्रेश सामने हे 6 षटकांचे खेळले जातील याची नोंद घ्या. सदोतीस धावा आपल्याला लागल्या गेल्यात. यावेळचा हा चेंडू बॅटची टॉप एज घेऊन थर्डमॅनच्या दिशेनं एक टप्पा खाल्यानंतर जातोय आउट ऑफ द रोप. या चेंडूवर मिळतील 4 धावा. एक्केचाळीस धावात आपल्याला लागल्या गेल्यात. आता येणारे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी किल्ले पुरंदर संघाला 29 ची गरज आहे. 18 चेंडू 29 धावा 70 धावा अगदी सहजरित्या पार पडतात की काय असं तर वाटायला लागलंय सकाळच्या सत्रामध्ये.
चांगलं संगीतमय वातावरण, डीजे पंकज आणि या व्यासपीठावर तमाम मान्यवरांना जर सांगायचं झालं तर हा सामना आपण पाहतोय. किल्ले पुरंदर विपक्ष किल्ले रायगड. किल्ले पुरंदर संघाचे संघ मालक आहेत सुविचार माळी, तर किल्ले रायगड संघाचे संघ मालक आहेत समाधान शेठ माळी. चांगल्या ट्रॉफ्या पाहायला मिळतात. आकर्षक हे करंडक. गोलंदाज यावेळी दाखल होत आहेत विवेक मोहिते. फार चांगली गोलंदाजी ज्यांनी केली होती. 5 गोलंदाज आपल्याला आज पाहायला मिळतील. 6 षटकांचे पहिल्यांदाच मी म्हणेन आज सामने दिवसा होणाऱ्या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. ग्रामपंचायत प्रीमियर लीग कशी असावी हे करून दाखवले मी म्हणेन जयशिवराय ग्रुप चिरले. यशस्वी आयोजन, फार चांगलं नियोजन आहे. यावेळचा हा चेंडू अनिल पाटीलने खेळून काढलाय. शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. जिथे क्षेत्ररक्षक लखन घरात आलेत. चेंडू कलेक्ट केलाय. तद्वरीय चेंडू मिळेल फक्त एकेरी धाव आणि एकेरी धावेनेशी धापटा धावा लागल्या गेल्यात. 42 धाबा, 42 रन्स. 42 धाबा धापटा लागत असताना ती सर्वांची काळजी घेतली प्रेक्षकांपासून ते प्रत्येक क्रीडा रसिकाचे पहा. जे जयशिवराय ग्रुप आहे त्यांच्या माध्यमातून आता अल्पहार वाटप केला जातोय. मैदानाच्या चौफेर फार शरीराला मी म्हणेन स्वस्थ आणि हेल्दी स्ट्रॉंग बनवण्यासाठी केलं फार मदत करत असतो. या बेलचा चेंडू बराच वेळ हवेमध्ये, लांबी कमी उंची जास्त, बराच वेळ हवेमध्ये झेल होता. थर्ड अटेम्प्ट मध्ये हा झेल सुटला जातोय लखन गरजच्या माध्यमातून आणि झेल सुटल्यानंतर कन्वर्ट झाल्या 2 धाबा आणि 2 धावेनिशी धापटा धावा लागल्या गेल्यात. 44 धावा, 44 रन्स. आज महाराष्ट्रातील एक नामवंत बेस्ट अपडेटर आमचे पिंट्या घरात आमच्या सोबत जोडले गेलेत. त्यानंतर सुनीलजी पाटील आहेत. त्यानंतर मेघनाथजी मडबी असतील, जगदीश ठाकूर साहेब असतील, विराज मडबी आहेत. महाराष्ट्रातील एक नामवंत समालोचक जयेश भोसले सर आहेत. पीटीसी लाईव्ह आज आमच्या सोबत जोडले गेले आहेत. फार चांगली स्पर्धा आहे. यावेळी चेंडू शपलून खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. स्क्वेअर लेग पंचांच्या अगदी जवळून हा चेंडू ट्रॅव्हल झाला. या चेंडूवर मिळते 1 धाव आणि एकेरी धावेनिशी धापटा धावा लागल्या गेल्या त्या म्हणजे 45. क्लोज किपिंग अजूनही धर्मेंद्र मडवी करतात हे सांगणं फार महत्वाचं आहे. वयाची 40 वर्ष ओलांडून गेलीत पण त्यांचं फिटनेस फार चांगलं आहे धर्मेंद्र मडवी यांचं आणि चांगलं कनेक्ट करतात धर्मेंद्र मडवी सुद्धा. विवेक मोहिते हा एक फार वेगवान गोलंदाज आहे ज्याला बॅक टू बॅक 2 विकेट साठी सुद्धा विश्रामजी मोहिते यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल पकडण्याचा प्रयत्न होता पण दुसरी धाव यावेळी फेकी खराब आहे असं म्हटलं जातं. विनाशकारी विपरीत बुद्धी आणि असं घर फिरल्यानंतर घराचे वासे सुद्धा फिरतात असं म्हणूया. या चेंडूवर मात्र किती धावा आल्यात पंचांनी इशारा द्या. 5 धावा डीजे मास्टर. पन्नास धाबा अर्धशतक दाबला लागत असताना 50 धाबा दाबला लागत असताना किल्ले पुरंदर आता काय आनंद साजरा करतोय. त्यांच्या स्क्वॉड मध्ये आता सर्व खेळाडूंच्या चेहऱ्यावर आता आनंद येतोय कारण 70 धावा पहिले आल्या होत्या तेव्हा थोडा टेन्शन मध्ये वाटत होता पण आता 50 धाबा दाबला लागल्या तसा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळतोय. गुरुनाथजी मडबी यांना विनंती केली जाते आपण यायचंय. यावेळचा चेंडू अनिल पाटीलनं खेळून काढलाय. मिड ऑफ क्षेत्रामध्ये अतिशय चांगला फटका होता पण या चेंडूवर मिळेल एकेरी धाव आणि एकेरी धावेनिशी 51 धाबा दापडला लागले गेल्यात. 51 धाबा. पुढील चेंडू यावेळी भन्नाट वेगाने फेकला होता. पंचांकडे अपील केली जाते पण पंच सुद्धा फार हुशार आहेत. यावेळी 24 चेंडूंचा खेळ झालाय आणि 24 चेंडूंचा खेळ होत असताना धापटा धाबा लागल्या गेल्यात स्थिर. त्या म्हणजे 51 धावा 24 चेंडूंचा खेळ झालाय. मात्र जाऊया पुन्हा एकदा प्रेझेंटेशन बॉक्स कडे. चेतन शेठ ठाकूर यांचे इथे स्वागत केलं जातं. युवा नेतृत्व आहेत भारतीय जनता पार्टीचे युवा नेतृत्व आणि महेश शेठ बालदी या ओरणचे दमदार आमदार आणि कर्तव्यशील आमदार महेश शेठ बालदी यांचे फार निकटवर्ती आहेत. चेतन शेठ ठाकूर यांचे इथं स्वागत केलं जातं या स्पर्धेच्या माध्यमातून. सचिन पाटील यांना विनंती केली जाईल. चेतन
शेठ ठाकूर यांचं इथं स्वागत करायचं आहे. मायेची उबदार शाल सुगंधी पुष्पगुच्छ देऊन यांचं स्वागत केलं जातं या स्पर्धेच्या माध्यमातून. पीटीसी लाईव्ह कॅमेरामॅन आपण प्रेझेंटेशन बॉक्स कडे वळूया जिथं चेतनभाई ठाकूर यांचं इथं स्वागत केलं जातं या स्पर्धेच्या माध्यमातून. येणारे आता 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 19 गरज. 12 चेंडू 19 धावा. श्री समर्थ मेडिकल चे प्रोप्रायटर साई पाटील यांच्या माध्यमातून फार चांगलं कार्य करत असतात. ते नेहमीच त्यांच्या माध्यमातून आपण फर्स्ट एड बॉक्स आपण पाहणार आहोत. प्राथमिक उपचार बॉक्स आपण पाहणार आहोत. त्यानंतर एनर्जी ड्रिंक संपूर्ण खेळाडूंना देण्यात येणार आहेत. असे साई पाटील यांचं फार विशेष आभार असतील. कारण शरीर स्वस्थ असेल ना तर आपलं जीवन सुद्धा स्वस्थ होऊन जाईल. चेतन ठाकूर साहेबांच्या वतीनं या स्पर्धेकरता 2000चा आर्थिक पाठबळ आलाय. 12 चेंडू 12 चेंडू आणि 19 गरज. मात्र खेळतोय तो म्हणजे फलंदाज प्रफुल्ल गायकवाड. 12 चेंडू मध्ये 24 धावा ज्यांनी जमा केल्यात. जय शिवराय ग्रुप चिरली आयोजित ग्रुप ग्रामपंचायत प्रीमियर लीग 26 जानेवारी 2021-2020 वर्षामध्ये आपण पाहिलात. मार्च महिन्यानंतर संपूर्ण जग जिथं थांबलं होतं कोरोना सारखा महाभयंकर संसर्ग रोग आला आणि त्यानंतर त्या विषाणूंना स्वच्छतेचे धडे दिलेत. आपलीच माणसं हीच आपली खरी संपत्ती हे शिकवलं. साधं राहायला शिकवलं आणि आपल्या भारताची संस्कृती संपूर्ण जगानं स्वीकारली. हाय हॅलो सोडून 2 हात जोडून राम राम म्हणून भारताची संस्कृती सर्व संपूर्ण जगाने आपलीशी केली. पण येणारी 12 चेंडू 19 गरज असताना गोलंदाज दाखल झालाय परितोष गोंधळी. याचा फुलटॉस चेंडू बराच वेळ हवेमध्ये जेल सुटला गेलाय सनीच्या माध्यमातून आणि खरा फेकी. या फेक्या अशा तुम्ही वारंवार तुमच्या संघाला कुठेतरी पराभूत करणार आहात. पराभवाच्या दिशेनं वाटचाल करणार आहेत मी म्हणेन. अशा वारंवार चुका तुम्हाला सुधारायला हव्यात. या चेंडूवर 3 धावा मिळतात आणि 3 धाब्यानेशी धापटा धावा लागल्या गेल्यात. त्या म्हणजे 54 धावा. 54 धावा धापटा लागल्या गेल्यात. 11 चेंडू 16ची गरज. 11 चेंडू 16 धावा. 11 चेंडू 16 हव्यात. पुन्हा एकदा फुल टॉस. चुकीला माफी नसणार आहे. चेंडू जातो यावेळी आउट ऑफ द पार्क. मिळतील या चेंडूवर प्रफुल्ल गायकवाडला 6 धावा. डीजे मास्टर महाराष्ट्रामध्ये मराठमोळी मनांवर अजूनही एक नाव वंदनीय बाळासाहेब ठाकरे त्यांच्या फार चांगलं तंत्र आहे. मराठमोळ्या तरुणांना नोकऱ्यांच्या संधी मिळवण्यासाठी ज्यांनी आपल्या जीवनाचा त्याग केलाय. पण यावेळी बराच वेळ चेंडू हवेमध्ये झेल टिपला जातोय आणि फलंदाज प्रफुल्ल गायकवाड होईल झेलबाद. म्हणून म्हणती शिवाजी माझा म्हणून म्हणती शिवाजी माझा. महाराष्ट्राच्या कणावर रयतेच्या मनावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर या फलंदाजांना आपल्या संघासाठी मात्र अजून एक फलंदाज मैदानामध्ये
उतरतोय एकता टायगर गावठाण संघाचा सुनील टकले. मात्र यावेळी किल्ले पुरंदर संघामध्ये सुविचार माळी यांचा संघ फार चांगलं आपण क्रिकेट आजचा अनुभवतोय. 6 षटकाचे पहिले सामने खेळले जातील याची विशेष दक्षता घ्या. सर्व शिस्तबद्ध होईल याची सुद्धा दक्षता घ्या. पुढे मारण्याचा प्रयत्न, पण यावेळचा हा चेंडू अनिल पाटील साठी बऱ्याच उशिरा का होईना मात्र निर्धाव चेंडू फेकलाय परितोष गोंधळी यांच्या माध्यमातून. आठ चेंडू आणि 10 ची गरज. प्रतीश मडवी सुद्धा आज आमच्या सोबत असतील. पण यावेळचा चेंडू पडल्यानंतर अचूक टप्प्यावर फेकला जातोय. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव खेळलाय अनिल पाटील. इथं मात्र प्रेशर दबाव वाढला जातोय. इथं येणारे आता 7 चेंडू आणि 10 ची गरज. 12ला 19 हव्या होत्या, आता 7ला हव्यात 10. यावेळचा फटका लॉंग ऑन क्षेत्र क्लिअर केलं जातंय. आर पार सीमा पार चेंडू मिळतील 6 धावा. छत्रपती शिवाजी महाराजांचा होणे नाही. अलौकिक बुद्धिमत्तेचा, अलौकिक सामर्थ्याचा, अलौकिक चरित्रेचा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज. ऐसा राजा होणे नाही. जगाच्या पाठीवर जगात अनेक देश आहेत, पण त्या देशाने खरं तर शिकून घेतलंय ते म्हणेन छत्रपती शिवाजी महाराजांकडून. मॅनेजमेंट कसं असावं, नियोजन कसं असावं, नियोजनबद्ध सर्वच गोष्टी नियोजनानुसार करणारा एकमेव राजा म्हणून या राजांकडे जातं छत्रपती शिवाजी महाराज. इथं समीकरण बदललं जात आहे. षटकार लागल्यानंतर येणारे आता 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 4 ची गरज. सुनील टकले मैदानामध्ये आहे. गावठाण संघाचा एक आक्रमक खेळाडू आणि मी म्हणेन फार चांगला खेळाडू आहे. बुद्धीचा जास्त वापर करतो हा खेळाडू. सनी घरचा हा चेंडू पडल्यानंतर अपील केली जाते, पण यष्टिरक्षकांना हा चेंडू पकडलाच नाहीये. याच्याकडे लक्ष असू द्या गोलंदाजाचं. 5 चेंडू आणि 4 ची गरज. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे. कंपल्सरी चेसिंग. 5 चेंडू 4 ची गरज. सामना काय रंगतदार आहे. 5ला 4 हव्यात. दबाव प्रेशर पाहायला मिळतोय. समोर मात्र सुनील टकले. किल्ले पुरंदर संघ, ज्या किल्ले पुरंदराबद्दल सांगायचं झालं तर पुरंदर म्हणजे इंद्र. ज्याप्रमाणे इंद्राचे स्थान बलाढ्य तसाच हा पुरंदर. पुराणात या डोंगराचे नाव इंद्रनील पर्वत होते आणि 14 मे 1657 गुरुवार या दिवशी संभाजी राजांचा या किल्ल्यावर जन्म झाला. हलक्याने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. LBW नाहीये याची दक्षता असावी. पुन्हा एकदा खराबपैकी वारंवार या चुका करतोय किल्ले रायगड. बाईच्या परिणामी 2 धावा मिळतात. लेग बाईस परिणामी 2 धावा मिळतात आणि या 2 धावेनिशी समीकरण बदल जाईल. येणारे आता 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 2 धावेची गरज. 4 चेंडू 2 धावा. या व्यासपीठात थोडी आवाज कमी करा. शांतता बाळगा. 4 चेंडू जिंकण्यासाठी 2 धावेची गरज. मैदानामध्ये जल्लोष करण्यासाठी जाऊ नका. मैदानाच्या बाहेर राहूनच जल्लोष करा. आपलेच संघ आहेत, आपलेच खेळाडू आहेत. 4ला 2. प्रेशर दबाव काय पाहायला मिळतात. जयसर असं म्हटलं तर या पृथ्वी तलावर क्रिकेट, सरडा आणि राजकारण सातत्याने रंग बदलत असतात, पण इतर नावाने बदनाम आहेत. खरे रंग तर माणसं बदलवतात. जशी परिस्थिती असते तशी माणसं रंग बदलवतात. पण इथे 4-6 चेंडू आणि 2 ची गरज असताना फटका विजयाचा येतोय. हा चौकार आणि पहिला सामना जिंकतोय किल्ले पुरंदर सुविचार माळी यांचा संघ. DJ मास्टर. थँक्यू टीचर, थँक्यू. किल्ले सिंधुदुर्ग आपण थांबायचं आहे. आपले 11 खेळाडू घेऊन आपण उजव्या बाजूला जो स्टेज उभारलाय त्याच्या उजव्या बाजूला आपले 11 खेळाडू घेऊन आपण उभं राहायचं आहे. आणि किल्ले पुरंदर आपण हस्तांदोलन करूनच मैदान सोडा. किल्ले पुरंदर आपण हस्तांदोलन करूनच मैदान सोडायचं आहे, हे आपण लक्षात ठेवा. सुनील टकले यांचा संघ
मुकेश मडवी यांचा संघ आपण हस्तांदोलन करूनच मैदान सोडा आणि लगेचच किल्ले सिंधुदुर्ग आपण मैदानाचा ताबा घ्या. या चला समाधान माळी यांचा संघ चला मैदान सोडा आपणास विनंती असेल. हस्तांदोलन केलं जात आहे पण खेळाडूंनी कुठे जायचं नाहीये. समाधान शेटमाडी याची दक्षता घ्या. खेळाडूंनी कुठे जायचं नाही. जेवणाची संपूर्ण सोय. किल्ले सिंधुदुर्ग चला आपण देखील मैदानाचा ताबा घ्या. आपणास देखील विनंती केली जाते जो निर्णय आहे त्या निर्णयाची अंमलबजावणी करा. मॅन ऑफ द मॅच कडे जाऊया. प्रेझेंटेशन बॉक्स कडे या सामन्याचा सामनावीर यस नो डाऊट ज्यानं अफलातून दर्जाची फलंदाजी केली. 14 चेंडू यायचं प्रफुल अंकुश टकले आपण मैदानात जाताना अंकुश टकले लक्षात घ्या. लाईनअप मध्येच मैदानामध्ये जा आणि जो बलूनची कमान केली आहे त्या कमानीतूनच आपण आज जाणं गरजेचं असेल. हॅलो प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जात असताना विनंती केली जाते प्रभाकरजी पाटील यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते सामनावीराचा किताब दिला जाईल. प्रभाकरजी पाटील या पहिल्या सामन्याचा सामनावीर. समोर कॅमेरा आहे. खेळाडूंनी जास्त गर्दी करू नका. प्रभाकरजी पाटील यांच्या शुभ हस्ते सामनावीराचा किताब समर्थ मेडिकल साई पाटील यांच्याकडून सामनावीराचा किताब मिळत असताना त्या संघाला एक ब्रँडेड टी शर्ट बालाभाई आणि अभिषेक पाटील यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच. बाजूला लाईव्ह स्पर्धा चालू आहे. यस ओशियन कंपनीची ब्रँडेड आपण पाहतोय पाणी आणि एनर्जी ड्रिंक 1 जे विराट कोहलीचा ब्रँड आहे. पण एक प्रश्न सुद्धा विचारला जाईल. जय शिवराय प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये प्रत्येक खेळाडूला एक प्रश्न आणि